नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला फक्त 5 ते 7 मिनिटात अगदी हलवाई स्टाईल ओल्या नारळाची अशी टेस्टी बर्फी बनवून दाखवणार आहे, जी खायला अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागते आणि इतकी सॉफ्ट असते की तोंडात टाकताच विरघळेल आणि बनवायलाही खूप सोपी आहे, कारण यात तुम्हाला पाक करायची सुद्धा गरज नाही। तर चला गोकुळाष्टमीला झटपट ओल्या नारळाची बर्फी बनवूया। तर यासाठी मी गॅसवर गरम करायला एक कढई ठेवली आहे। आता यामध्ये टाकूया 1 मोठी वाटी ओल्या नारळाचे किस व अर्धा कप साखर। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 कप पण साखर टाकू शकता। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि साखर वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवायचे आहे। गॅसचा फ्लेम मध्यम ते मंद आचेच्या मध्यात ठेवायचा आहे आणि एकसारखं सतत हलवत राहायचं, ज्यामुळे मिश्रण तळ्यासही लागणार नाही। आपल्याला 7 ते 8 मिनिटं हे मिश्रण मध्यम ते मंद आचेवर शिजवायचे आहे, म्हणून सतत परतत राहायचे। बघा, साखर छान विरघळली आहे। आता अगदी हलवाईसारखी बनविण्यासाठी आपण यामध्ये टाकूया अर्धा कप मिल्क पावडर। तर एकदम पूर्ण टाकायची नाही, थोडी थोडी करून टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करायची आहे। जर आपण एकदम पूर्ण मिल्क पावडर टाकली तर यात मिल्क पावडरच्या गुठळ्या तयार होतील आणि मिक्स करताना प्रॉब्लेम जाईल, म्हणून थोडी थोडी टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं। मिल्क पावडर टाकल्याने मिश्रण छान मिळून येते आणि खायला अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूप चविष्ट लागते आणि वडी कडक न होता सॉफ्ट राहते। जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही यात अर्धी वाटी मलाई पण टाकू शकता, जे तुपाचं काम करेल आणि छान क्रीमी टेक्स्चर येईल। आता सतत हलवत राहत असून आपल्याला हे मिश्रण तोपर्यंत शिजवायचे आहे जोपर्यंत हे कढईला पूर्ण सोडत नाही। आता छान सुगंध येण्यासाठी यामध्ये टाकूया 1 चम्मच जायफळ आणि वेलचीची पावडर, ज्यामुळे वडीत छान स्वाद येतो। आपल्याला हे मिश्रण खूप घट्ट होईपर्यंत शिजवायचे नाही, नाहीतर वडी कडक होईल। बघा, किती छान रंग आलेला आहे व मिश्रणही मिळून आले आहे व कढईतून सुटायला लागले आहे। तर चेक करूया की मिश्रण वडीसाठी परफेक्ट आहे की नाही। तर यातलं थोडंसं मिश्रण हातात घ्यायचं आणि गोळा करून पाहायचं। बघा, हाताला अजिबात चिटकत नाही, छान गोळा होत आहे। याचा अर्थ आपलं मिश्रण वडी पाळण्यासाठी अगदी परफेक्ट आहे। मला हे मिश्रण शिजवायला एकूण 8 ते 10 मिनिटे लागले आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता वडी पाळण्यासाठी मी इथे ताटाला आधीच तूप लावून ग्रीस करून ठेवले आहे। तर पूर्ण मिश्रण ताटामध्ये टाकून पॅचुलाच्या मदतीने अगदी स्मूथ करून घेऊयात। तुम्ही वाटीने किंवा चमच्याने सुद्धा स्मूथ करू शकता। आता वडीला अगदी हलवाईसारखी टेस्टी बनविण्यासाठी थोडेसे कट केलेले पिस्ता आणि बदामने डेकोरेट करूया। तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असेल तुम्ही ते टाकू शकता किंवा प्लेन पण ठेवू शकता। तर चला, आपलं मिश्रण रेडी आहे वडी पाळण्यासाठी। तर याला 5 मिनिटं हलकेसे थंड करून घेऊयात। बघा, 5 मिनिटं झालेले आहे। तर हलक्या गरम मिश्रणमध्येच कट लावून घेऊयात, ज्यामुळे वडी छान कट केल्या जाईल आणि जसजसं मिश्रण थंड होणार ना तर घट्ट व्हायला लागेल। तुम्हाला वडीचे जसे लहान मोठे पीसेस करायचे असतील तुम्ही तसे कट करू शकता। आता किचन काउंटरवर 1 तास सेट व्हायला राहू द्यायचं, लवकर सेट होते। जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही अर्धा तास फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, लवकर सेट होईल। बघा, 1 तास झालेली आहे। तर सारे वड्या मोकळ्या करून काढून घेऊयात। बघा, याची टेक्स्चर, याची लुकिंग किती छान आलेली आहे आणि बनवायलाही खूपच सोपी आहे आणि खायला तर अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागते। तर चला, मी तुम्हाला एक वडी तोडून पण दाखवते। वाव, बघा किती छान क्रीमी टेक्स्चर आलेला आहे व खूपच सॉफ्ट आहे की जे तोंडात टाकताच विरघळेल। तर तुम्ही अशा नवीन पद्धतीने एकदा तरी ओल्या नारळाची वडी नक्कीच करून पहा, घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।